या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सालाबाद प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र जाईचा देव यात्रा उत्सवासाठी सिन्नर तालुक्यातून शेकडो भाविक भक्तिभावाने रवाना झाले असून बारागाव पिंपरी येथील महानुभव पंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांच्या प्रयत्नातून सुमारे 17 एसटी महामंडळातील बसेसची बुकिंग करत बारागाव पिंपरी येथे भाविकांचे स्वागत करीत पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या। राज्यातील महानुभव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जाईचा देव यात्रा उत्सवासाठी शेकडो भाविक सिन्नरहून जाईचा देव दर्शनासाठी रवाना झाले। या महोत्सवाला दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात। चक्रधर स्वामींचे अनुयायी भक्त मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी भाविक भक्तिभावाने पूजा प्रार्थना करतात। जवळपास 10 ते 15 दिवस हा यात्रा उत्सव चालतो। मात्र मुख्य आकर्षण म्हणजे माघ पौर्णिमेनिमित्त अर्थात 9 फेब्रुवारी रोजीच्या चक्रधर स्वामी रथयात्रेचे आकर्षण असल्याने भाविक याच दिवशी दर्शनाचा लाभ घेतात। म्हणूनच बारागाव पिंपरी येथील समाजसेवक दत्ता गोसावी यांच्या प्रयत्नातून सुमारे 17 बसेसची बुकिंग महामंडळातून करण्यात आली असून या सर्व बसेस बारागाव पिंपरीतून शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सोडण्यात आल्या। यावेळी प्रत्येक बसची सजावट करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसमधील भाविक भक्तांना प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, बारागाव पिंपरीचे सरपंच योगेश गोराडे, माजी सरपंच विजय उगले, सिन्नर आगार प्रमुख भूषण सूर्यवंशी, प्रमोद घोलप, मनेगावचे बाळासाहेब सोनवणे, माजी सरपंच सुनंदा सोनवणे, पाटपिंपरीचे सरपंच भानुदास उगले, टीव्ही कलाकार गोपाल गोसावी, विठ्ठल गोराडे, पांडुरंग धोडगे, जाकीर शेख, गोरख जाधव, उत्तम उगले, शशिकांत उगले, राजेंद्र सांगळे आदी उपस्थित होते। तर मान्यवरांचे स्वागत व उपक्रम यशस्वीतेसाठी दत्ता गोसावी, सागर गोसावी, सार्थक गोसावी, नारायण संत यांसह बारागाव पिंपरी येथील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। माघ पौर्णिमेच्या निमित्त श्री क्षेत्र जाईचा देव येथे खूप मोठा उत्सव असतो आणि या उत्सवाला जाण्यासाठी पुऱ्या महाराष्ट्रातून व नाशिक जिल्ह्यातून सिन्नरमधून खूप भाविक इच्छुक असतात। त्या भाविकांची सगळ्यांच्या व्यथा समजून आपल्या बारागाव पिंपरीतील दलाडीचे कार्यकर्ते दत्ताभाऊ गोसावी आमचे मित्र, खरोखर त्यांनी हा जो उपक्रम चालू केला, मी तर म्हणतो त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। मी निफाड तालुक्यातून दिलीप काका बनकर यांच्या वतीनं त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि ही जी त्यांनी जी परंपरा आहे ही कायमस्वरूपी अशीच ठेवावी आणि या भाविकांना अजून प्रोत्साहन करावं आणि या भाविक जे या यात्रेत जात्या त्यांची सर्व इच्छा पूर्ण व्हावी। आणि मी खरोखर सिन्नर डेपोचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचं पण त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी या उत्सवासाठी दत्ता गोसावी यांचा पुढाकार घेऊन या ज्या कार्यक्रम पुढे चालू ठेवावा आणि मी माझ्या निफाड तालुक्याच्या वतीनं दत्ताभाऊंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। बाळगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र आदरणीय श्री दत्ताभाऊ गोसावी यांच्या प्रयत्नातून गेल्या अनेक वर्षापासून खरं तर प्रत्येक महिन्याला जायच्या देवासाठी बारागाव पिंपरी सिन्नर येथून गाडीचं प्रस्थान असतं, पण या माघ पौर्णिमेनिमित्त अतिशय मोठा उत्सव त्यांनी या निमित्ताने सुरू केला। अनेक भाविकांच्या व्यथा अडचणी लक्षात घेऊन त्यांनी खूप प्रयत्नानं ST आगारातून प्रयत्न करून ST चालू केली प्रत्येक महिन्याला जायच्या देवासाठी आणि माघ पौर्णिमा निमित्त जवळजवळ 15, 16, 17, 18 गाड्यांचं नियोजन करून त्यांनी आज जायच्या देवासाठी भाविकांना यात ST उपलब्ध करून दिली। त्यांचं आमच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत बारागाव पिंपरी आणि ग्रामस्थ या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना या कार्यासाठी अशीच भगवान श्री चक्रधर शक्ती देव, दीर्घ आयुष्य देव अशी मी भगवान चक्रधराच्या चरणी इच्छा व्यक्त करतो। माघ पौर्णिमेनिमित्त जाळीचा देव रिद्धपूर यात्रा महानुभव पंथांसाठी एक महत्त्वाची एक सोहळा आणि दत्त जयंती या माघ पौर्णिमेनिमित्त अनेक भाविक सिन्नर तालुक्यातून, नाशिक जिल्ह्यातून, नवे महाराष्ट्रातून या
यात्रेसाठी जाण्यासाठी इच्छुक असतात. सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ गोसावी यांच्या प्रयत्नातून आणि आमचे पूर्वीचे आगार व्यवस्थापक माननीय श्री जाधवसाहेब यांच्या प्रेरणेतून या जाळीच्या देव यात्रेला सिन्नर आगारातून सुरुवात झाली आणि हळूहळू या यात्रेचं स्वरूप मोठं होत गेलं. अनेक प्रवासी अनेक भाविक या ठिकाणी जमा होऊ लागलेत आणि मोठ्या प्रमाणात यात्रेला प्रारंभ झाला. त्याचबरोबर या सर्वांची काळजी घेण्यासाठी आमचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ टीच्या वतीनं आमचे नाशिकचे विभाग नियंत्रक माननीय नितीन मैनसाहेब, त्याचबरोबर आमचे विभागीय वाहतूक अधिकारी माननीय श्री कैलासजी पाटील साहेब, त्याचबरोबर विभागीय वाहतूक अधिकारी माननीय सौ भोसले मॅडम आणि आमच्या आगाराचे कुशल आमचे आगार व्यवस्थापक माननीय श्री सुरवंशी साहेब आणि आमचा पूर्ण वाहतूक शाखा कार्यशाळेचे संपूर्ण कर्मचारी, आमच्या सर्व कामगारांच्या युनियन्स यांच्या वतीनं या यात्रेसाठी महत्त्वाची तयारी करून आज सुमारे 16 ते 17 बसेस या ठिकाणी जाळीच्या देवासाठी इथून रवाना झाल्यात. सिन्नर आगारातूनच एवढ्या गाड्या रवाना झाल्यात, बाकीच्या आगारातूनही अनेक गाड्या या यात्रेसाठी रवाना झाल्यात. या यात्रेचं खास नियोजन यावेळी मान्य दत्ताभाऊ गोसावी यांनी केलं. मी त्यांना टी महामंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो. तसेच जे भाविक या यात्रेसाठी गेले त्यांनाही प्रवासासाठी आणि त्यांच्या यात्रेसाठी त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होत अशी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करून मी सर्वांना या पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जाळीच्या देव यात्रेसाठी फेब्रुवारी महिन्यात बसेसचं आयोजन करत असतो. यावर्षी आपण दरवर्षाप्रमाणे 15 बसेसचे नियोजन केलेलं आहे. तरी या बसेसचा सर्व महानगरपालिकेने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन महामंडळाच्या बसेसने अतिशय सुरक्षित प्रवासाचा लाभ घेतल्याबद्दल टी महामंडळ नेहमीच ऋणी राहणार आहे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार आहे. तसेच आपण दरवर्षी आज या वर्षी 15 बसेस पाठवल्या. पुढच्या वर्षी आणखी आपण डबल पटीने या प्रवासी संख्येत वाढ करून एक सुरक्षित सेवेचा पुढे पायांना पाडूया असं मी टी महामंडळातर्फे तुम्हाला आवाहन करतो. तसंच तुम्हाला या पुढच्या प्रवासासाठी एक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. गावचे आदरणीय दत्ताभाऊ गोसावी हे सालभर दरवर्षी जायच्या देवाला आपल्या तीर्थस्थळ क्षेत्राला अख्ख्या जिल्ह्यातलं बसेस घेऊन जात असतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा ही प्रथा चालू आहे. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन असतं. गेल्या महिनाभरापासून त्यांनी मला या कार्यक्रमाचं सांगून ठेवलेलं होतं आणि म्हणून आज त्यांच्या आग्रहासाठी खरं तर पहिलीच वेळ आहे माझी इथे या कार्यक्रमासाठी यायची. मी सगळ्या भाविकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचा प्रवास अतिशय सुखद हो आणि सुखरूप परत त्यांनी अशी ईश्वराची प्रार्थना करते आणि मला वेगळे माणसांना सत्कार केला त्यासाठी मी आयोजकांचे संयोजकांचे मनापासून आभार मानते. थांबते.